नमस्कार, स्वागत आहे आपल्या शिवशिव कॉर्नरमध्ये। आज आपण मस्त असे पौष्टिक ड्रायफ्रूटचे लाडू बनवणार आहे। इथे आपण साखरेचा किंवा गुळाचा अजिबात वापर करणार नाही। दररोज सकाळी आपल्याला उठून सर्व ड्रायफ्रूट खाणे शक्य होत नाही, त्यामुळे एकदाच लाडू बनवून ठेवा आणि ते खा। हे लाडू अतिशय गुणकारी आहेत, त्यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते, त्याचबरोबर हाडे पण मजबूत होतात। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। कढईमध्ये 2 मोठे चमचे तूप घालून घेतलेलं आहे। त्याच्यावरती आपल्याला बारीक कट करून घेतलेले बदामाचे काप टाकायचे आहेत किंवा अख्खे बदाम जरी तुम्ही परतून घेतले तरीही चालतील। गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे। आता आपण लो फ्लेमवरती 1 ते 2 मिनटं सुरुवातीला परतून घेऊया। तर बदामामध्ये व्हिटॅमिन ई, प्रथिने, फायबर आणि इतर आवश्यक पोषक तत्वे असल्याने ते हृदयासाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत। तर 1-2-3 मिनटं झाल्यानंतर आपल्याला काजूचे काप टाकून घ्यायचे आहेत। तर तुम्हाला जेवढं हवं असेल त्याच्यानुसार तुम्ही तर ड्रायफ्रूटची क्वांटिटी कमी जास्त करू शकता। काजूमध्ये कॅल्शियम आणि मॅग्नेशियम असल्यामुळे आपले हाडे मजबूत करतात। तर हे 4 ते 5 मिनिटानंतर व्यवस्थित असं परतून झालेलं आहे। काढून घेऊया आणि त्याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचाभर तूप टाकायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्याला भोपळ्याच्या बिया टाकून घ्यायच्या आहेत। तर भोपळ्याच्या बियाचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत। त्यामध्ये प्रथिने, जीवनसत्वे आणि भरपूर प्रमाणात खनिजे असतात, त्यामुळे हृदयविकार, मधुमेह आणि काही कर्करोगापासून आपले संरक्षण होऊ शकते। तर याला 2 ते 3 मिनटं सुरुवातीला परतून घेऊया आणि त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये मगज बिया टाकून घ्यायच्या आहेत। मगज बिया टाकल्यानंतर आपण थोडेसे बेदाणे टाकून घेऊया। मगज बियाचे खूप सारे फायदे आहेत। सर्वात महत्त्वाचं म्हणजे मगज बी ॲसिडिटी आणि पोटांच्या समस्यावरती खूप प्रभावी आहेत। त्याचबरोबर मगज बिया केसांसाठी खूप गुणकारी आहेत। ते केसांच्या वाढीस मदत करतात आणि त्यांना चमकदार बनवतात। तर 3 ते 4 मिनिटानंतर बघा हे आपलं मस्त असं परतून झालेलं आहे। तर काढून घ्यायचे। त्याच कढईमध्ये आपल्याला थोडंसं खोबरं ड्राय रोस्ट करून घ्यायचं आहे। तर तूप टाकायची गरज नाही, तुम्ही ते खोबऱ्याचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। इथं आपल्याला खोबऱ्याला अगदी खरपूस असं भाजून घ्यायचं आहे, त्यामुळे ते व्यवस्थित एकदम क्रंची असं होईल। तर बघा 4 ते 5 मिनिटं चांगलं व्यवस्थित असं परतून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये 1 चमचाभर खसखस टाकून घेऊया आणि खसखस पण आपली व्यवस्थित अशी परतून घेऊया। तर 1-2 मिनिटानंतर बघा इथं आपले हे खोबरं आणि खसखस चांगले परतून झालेले आहे। आता हे काढून घेऊया। आत्ता आपण कढईमध्ये 1 चमचा तूप घालून घेऊया। त्याच्यावरती बारीक चिरून घेतलेली खजूर घालायची आहे। खजूर तुम्ही मिक्सरमधून ग्राइंड करून घेतली तरीही चालेल। खजुरीला आपल्याला एक गोळा होईपर्यंत चांगलं परतून घ्यायचं आहे। खजूर खाण्याचे अनेक सारे फायदे आहेत। त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते, ज्यामुळे आपल्या शरीराला त्वरित ऊर्जा मिळते। त्याचबरोबर खजूरमध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे शरीरातील रक्ताची कमतरता असल्यास ती भरून काढण्यास आपल्याला मदत होते। तर बघा 4 ते 5 मिनिटानंतर इथं आपली ही खजूर अशी चांगली व्यवस्थित अशी परतून झालेली असं चांगला गोळा तयार झाल्यानंतरच आपल्याला हे खजूर काढून घ्यायचे आहे आणि त्याच्यानंतर आपण जे सर्व जिन्नस हे करून घेतलेले आहेत, परतून घेतलेले आहेत, त्याच्यावरती आता आपल्याला हे खजूर टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित अशी चांगली मिक्स करून घ्यायची आहे। तर इथं बघा मी आता व्यवस्थित असं हे हाताने या पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर आपल्याला थोडीशी इलायची पावडर आणि जायफळ टाकून घेतलेलं आहे। तर जायफळमुळे अतिशय मस्त अशी टेस्ट लागते। तुम्हाला टाकायचं असेल तर टाकू शकते किंवा नाही टाकलं तरीही चालेल। तर हे सर्व आपल्याला आणखी एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊ शकताय। तुम्ही काजू बदाम मिक्सरमधून बारीक करून घेतलं तरी चालेल किंवा या पद्धतीने थोडंसं कट करून घेतलं तरी चालेल। तुम्ही या लाडूमध्ये आणखी तीळ, शेंगदाणे, त्याचबरोबर फुटाणे पण टाकू शकताय। त्याचबरोबर खारीक पावडर तुम्हाला जे आवडत असेल त्यानुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय। तर बघा आपल्याला इथं या पद्धतीने अगदी छोटे छोटे असे लाडू बनवून घ्यायचे आहेत। जास्त मोठ्या साईजचे लाडू बनवायचे नाहीत। तर या पद्धतीने आपल्याला हे सर्व लाडू बनवून घ्यायचे आहेत। तर बघा अगदी मस्त असे हे लाडू तयार झालेले आहेत। दिसायला पण खूप सुंदर आहेत आणि त्याचबरोबर खायला पण अगदीच फायदेशीर आहेत। त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आणि जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्यापुढील बेल आयकॉनला प्रेस करा। थँक्स फॉर वॉचिंग।